श्री बसवेश्वर सर्कल मित्र परिवार व नगरसेवक जगदीश पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या विशेष निधीतून कौतम चौक येथील श्री बसवेश्वर सर्कल परिसराच्या 25 लाख रुपयांच्या सुशोभीकरणाच्या कामाचे उद्घाटन रविवार दिनांक 28 जानेवारी रोजी सायंकाळी डॉक्टर शिवरत्न शेटे सर यांच्या शुभ हस्ते बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून व प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते धार्मिक विधी व कुदळ मारून करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रस्तावित करताना अक्षय अंजिखानी म्हणाले की श्री बसवेश्वर सर्कल परिसराची गेल्या अनेक वर्षापासून पदमगोंडा परिवार निस्वार्थ भावनेने निगराणी राखतात। कैलासवासी ओंकार पदमगोंडा बालपणापासून बसवेश्वर महाराजांच्या प्रति श्रद्धेने दर रविवारी निरंतर पूजन व स्वच्छता राखण्याचे काम करत होते। मात्र काही वर्षापासून ओंकारचे दुर्दैवी अपघाती निधन झाले व ही बसवेश्वर महाराजांची सेवा ओंकारचे मोठे बंधू गुरुराज पदमगोंडा व वडील भीमाशंकर पदमगोंडा यांनी पुढे अखंड सुरू ठेवली। मात्र सोलापूर शहर स्मार्ट होत असताना श्री बसवेश्वर सर्कल परिसर देखील स्मार्ट व्हावा ही खंत ओंकारच्या मनात नेहमी असायची। ही खंत त्याने श्री बसवेश्वर सर्कलचे अक्षय अंजिखाने व सागर अतनुरे यांच्याकडे बोलून दाखवली व ओंकारचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे व जगदीश पाटील यांनी सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना भेटून बसवेश्वर सर्कल परिसराचे सुशोभीकरण संदर्भात निवेदन देऊन व्यथा मांडली व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासन यांना संबंधित सुशोभीकरण कार्यासंदर्भात प्रस्ताव देण्याचे आदेश दिले व या कामाचे कार्यारंभ आदेश लवकरात लवकर देण्यास सांगितले। नगरसेवक जगदीश पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सदरचा निधी आणण्यासाठी केलेला संघर्ष बसवभक्तांपुढे मांडला व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सुशोभीकरण कामासाठी वाढीव निधी घेऊन या परिसराचा कायापालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन केले। जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्याकामी प्रमुख वक्ते डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वर अर्थशास्त्राचे जनक असल्याचे सांगून पुढे महात्मा बसवेश्वरांनी प्रत्येक व्यक्तीमध्ये शिव कसा दडला आहे याचे सविस्तर वर्णन केले। 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी दानधर्म व्याख्यानामध्ये अन्नदान, वस्त्रदान, श्रमदान याची महती जगतज्योती महात्मा बसवेश्वरांना सांगून सोलापूर येथील सिद्धेश्वर देवस्थान भोवतालचे जे तलाव आहे ते श्रमदानातून बांधले आणि याचा उल्लेख विशेष करून केला। प्रत्येक दानधर्मातून अर्थकारण कसे वाढवले जाते याचे महत्त्व जगतज्योती महात्मा बसवेश्वरांनी सांगितले। बसवेश्वरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने बसवेश्वर सर्कलच्या माध्यमातून होत आहे। त्यांच्याकडून असेच सेवा घडत जावो अशा शुभेच्छाही दिल्या। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सागर अतनुरे यांनी केले। या प्रसंगी त्यांनी तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराच्या वतीने आभार मानले व डॉक्टर शिवरत्न शेटे सर यांनी वेळात वेळ काढून कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल व बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकारी प्रमुख मान्यवरांचे आभार मानले। सदर उद्घाटन प्रसंगी बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष चिदानंद वनारोटे, रेवणसिद्ध आवजे, सिद्धेश्वर देवस्थान विश्वस्त प्रभुराज मैंदर्गीकर, अनिल परमशेट्टी, उदय पाटील, उदय चाकोते, प्राध्यापक अशोक निंबर्गी, सुरेश पाटील, संजय होमकर, मल्लीनाथ राचेटी, गणेश चिंचोळी, अमर बिराजदार, भीमाशंकर पदमगोंडा, अमित पाटील, वेणुगोपाल चिल्लाप, जिल्हा पंतलू, हेमंत पिंगळे, चंद्रकांत रमण शेट्टी, सुरेश हत्ती, अशोक कटके, चंद्रशेखर कंदकूर, सचिन शिवशक्ती, सुरेश वाले, प्रवीण वाले, संदीप बेळमकर, तुषार पवार, यतिराज होनमाने, अभिराज शिंदे, संदीप कुर्ले, सूरज पाटील, संदीप महाले, प्रभुलिंग पुजारी, बाळासाहेब कोरे, राहुल पावले, प्रसाद सांजेकर, सिद्ध निशानदार, महेश देवकर, गिरीश किवडे, अक्षय बिद्री हे उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री बसवेश्वर सर्कलचे सतीश पारेली, विनोद गडगे, अमित चडचणकर, कल्याण चौधरी, रोहित दैटणे, पिनू करपे, महेश हगर गुंडगी, ओंकार होमकर, अर्जुन मोहिते, विशाल बनसोडे, केतन अंजिखाने, नितीन हलसंगी, आकाश जावळे, शरण लिगाडे, अभिराज जानकर, शिवराज कालशेट्टी यांनी परिश्रम घेतले। ओंकार या चौकामध्ये दिवस आणि रात्र या ठिकाणी कष्ट करत होता। इथं आम्ही बसवेश्वरांच्या मिरवणूक संपल्यानंतर मला बाजूला घेऊन त्याने म्हणाला, काका तुम्ही या बसवेश्वर सर्कलसाठी काही करणार आहे का नाही? त्या तरुणाची खंत त्या ठिकाणी मला खूप प्रेरणादायी होती आणि मी लगेच जितकं काही निधी माझा शिल्लक होतं ते सगळं पैसा मी इकडे वळवला आणि काम सुरू झालं। या चौकाला
गौतम चौक असं या नावाने ओळखलं जात होतं. मग इथं नाव जर द्यायचं असेल तर गौतम चौक तर आपल्याला पुसता येत नाही. मग सभागृहामध्ये थोडंसं आम्ही डोकं चालवून या चौकाला बसवेश्वर सर्कल असं नाव दे. गौतम चौक आहे तसं अस्तित्वात ठेवलं, म्हणजे पद्मशाली समाजाचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी हे ठेवलं, चांगलं ज्ञात ठेवलं. तो नाव आम्ही पुसू दिलं नाही आणि या सर्कलला बसवेश्वर सर्कल असं नामाभिधान करून तिथं मंजुरी घेऊन मी असेल, सुरेश पाटील असेल, निंबरी सर त्यावेळेला होते, आम्ही सगळ्यांनी मिळून ती एकमताने त्या ठिकाणी मंजुरी घेतली आणि सर्कलला आपण बसवेश्वर सर्कल नाव दिलं. किंवा सोलापुरात आता आल्यानंतर आपला कन्नड भाषिक असेल, लिंगायत समाज असेल, या लोकांचा जरी म्हणलं की बसवेश्वर सर्कल असं त्या ठिकाणी बोललं जातं. म्हणजे हे एक आम्हाला अभिमानाची बाब आहे. तदनंतर